नमस्कार मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक पांडुरंग पाटील, राज्यशास्त्र विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, या सेमिस्टरमध्ये भारतातील राजकीय प्रक्रिया आणि भारतीय राजकीय विचार भाग 1 हे पेपर अभ्यासणार आहोत. याच्यापूर्वी आपण भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरसंबंधी चर्चा केलेली आहे. आज आपण भारतीय राजकीय विचार भाग 1 या पेपरसंबंधी चर्चा करणार आहोत. या पेपरमध्येही आपण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कौटिल्य, महात्मा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक या भारतीय विचारवंतांचे विचार अभ्यासणार आहोत. यामधील पहिले विचारवंत आहेत कौटिल्य. कौटिल्य हा चाणक्य किंवा विष्णुगुप्त या नावानेही ओळखला जातो. या प्रकरणात आपण कौटिल्याचा कालखंड, कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर कौटिल्याच्या राज्यविषयक सिद्धांतात सप्तांग सिद्धांत पाहणार आहोत. राज्याची स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड व मित्र ही अंगे पाहणार आहोत. त्याचबरोबर राजा व त्याचे प्रशासन आणि मंत्रिमंडळ याबाबतचे कौटिल्याचे विचार पाहणार आहोत. म्हणजे राजा कसा असावा, राजाने मंत्र्यांची नेमणूक कशी करावी हे पाहणार आहोत. कौटिल्याच्या या विचाराबरोबरच षाडगुण्य सिद्धांत व मंडल सिद्धांतही पाहणार आहोत. दुसऱ्या प्रकरणात आपण महात्मा फुले यांचे विचार पाहणार आहोत. त्यांची बळीराज्याची संकल्पना पाहणार आहोत. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात भारतातील शेतकऱ्यांची अवनती, दारिद्र्य, शोषण याविषयी मीमांसा केलेली आहे. बळीराज्य प्रस्थापित व्हायचे असेल तर काय केले पाहिजे याचे विवेचन त्यांनी या ग्रंथात केले आहे. त्याचबरोबर ब्राह्मण्यवादावरील टीका, सत्यशोधक समाज आणि त्याविषयीचे क्रांतीचे विचार पाहणार आहोत. तिसरे प्रकरण आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. यामध्ये आपण त्यांचा राजकीय उदारमतवाद पाहणार आहोत. पाश्चात्य उदारमतवादी विचारांचा स्वीकार करूनच हिंदुस्थानची प्रगती होईल यावर त्यांचा विश्वास होता. त्याचबरोबर त्यांचे समाज सुधारणाविषयक व आर्थिक विचारही पाहणार आहोत. त्यांच्या आर्थिक विचारात भारतातील दारिद्र्य कसे दूर करता येईल यावरील उपाय पाहणार आहोत. तर चौथ्या प्रकरणात लोकमान्य टिळकांचे विचार पाहणार आहोत. यामध्ये त्यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद यावर चर्चा करणार आहोत. 1916चा लखनौ करार, शिवजयंती, गणेशोत्सव याबाबत चर्चा करणार आहोत. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुसूत्रीचाही अभ्यास करणार आहोत. याबरोबरच टिळकांचा प्रतिकाराचा अधिकार किंवा प्रतियोगी सहकारिता हा विचारही पाहणार आहोत. त्याचे राष्ट्रीय चळवळीतील योगदानही समजून घेणार आहोत. अशा प्रकारे 4 विचारवंतांचे विचार अभ्यासणार आहोत. या पेपरचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरप्रमाणेच आहे. या पेपरची प्रश्नपत्रिका ही 50 मार्कांची असेल. यामध्ये पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा व लिहा हा 10 गुणांचा असेल. यामध्ये 10 प्रश्न विचारले जातील व प्रत्येकाला 4 पर्याय असतील. यामधील अचूक पर्याय लिहायचा आहे. दुसरा प्रश्न हा टिपा लिहा असा असेल. हा 20 गुणांचा असेल. यामध्ये 6 टिपा विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 4 लिहायच्या आहेत. एक टीप 5 गुणांची असेल. तिसरा प्रश्न हा दीर्घोत्तरी असेल. तो 10 गुणांचा असेल. यामध्ये एका दीर्घोत्तरी प्रश्नाला दुसरा दीर्घोत्तरी प्रश्न और असेल. तर चौथा प्रश्न हाही दीर्घोत्तरी असेल. तोही 10 गुणांचा असेल. येथेही एका दीर्घोत्तरी प्रश्नाला दुसरा दीर्घोत्तरी प्रश्न और किंवा असेल. अशी 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल व 2 तासांचा वेळ असेल. धन्यवाद.